रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून शेटरकर सोलापूर सभेने सादर करीत आहोत एक मराठी नाट्यप्रवेश दबंग. लेखक प्रसाद दाणे, दिग्दर्शन अभिजित केंगार, संगीत संयोजन अनुप सरदेशमुख, गुरुदत्त जाधव, नेपथ्य चिदंबर प्रसाद अक्कल, प्रतीक तांदळे, भूमिका आणि कलावंत जाधव प्रतीक तांदळे, राणे ॲडव्होकेट आल्हाद अंदुरे, गोडसे चिदंबर प्रसाद अक्कल, श्रीवास्तव अभिजित केंगार. दबंग अंक पहिला, प्रवेश चौथा. 20 महिन्यांपूर्वी म्हणजेच 5 जुलै 2020 रोजी भायखळा परिसरात अंधाधून गोळीबार करून 22 नागरिकांची हत्या करणाऱ्या अहमद खान या दहशतवाद्याला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले होते. अजमल कसाब नंतर जिवंत पकडलेला हा दुसरा पाकिस्तानी दहशतवादी गेली 18 महिने काळा चौकी पोलीस कस्टडीत बंद होता. पोलिसांना त्याच्याकडून काही माहिती देखील मिळत होती. पण 2 दिवसांपूर्वी PSI दिगंबर गोडसे यांनी अहमद खानवर 5 गोळ्या झाडून त्याची हत्या केली. दिगंबर गोडसे यांना त्वरित अटक करण्यात असून साहेब काय वाटतं तुम्हाला कधीपर्यंत संपल गोडसेची एन्क्वायरी? सगळं श्रीवास्तव साहेब ठरवणार. बरं जाधव, अहो नाही, तरी तुम्ही त्यांचे खास ना. अहो तुम्हाला माहिती असेलच की. नाही, कारण श्रीवास्तव कोणती गोष्ट ठरवतो ना तेव्हा ती कधीच करत नाही, आणि जी गोष्ट ठरवत नाही ती पहिलं करतो. त्याचा काही नियम नाही. नाही साहेब, तरी तुम्हाला काय वाटतं? जाधव, तुम्हाला त्रास द्यायला लागला बरं, आता पास काय. अहो नाही साहेब, पण तुम्हाला पण वाटतंच ना गोडसे सुटायला हवेत म्हणून. वाटलंच मला. अहो गोडसे सुटायला हवेत म्हणून बाहेर किती गाड्या चालल्या बघताय ना तुम्ही. आणि काल तर सोलापुरात आपल्या 2 गाड्या पेटवून दिल्या लोकांनी. आपण तरी किती जणांना अटक करणार ना. पण एक गोष्ट खरी आहे साहेब, गोडसे हिरो झाला, हिरो आलाय. हो. अरे गोडसे पहिल्यापासूनच हिरो आहे. तो आणि मी आम्ही 5 वर्ष काम केलं एकत्र, त्यामुळे त्याला चांगलंच ओळखतो मी. अच्छा, म्हणून तुम्हाला त्यांच्या जागी मुद्दामून बोलवले तर असेल, पण मी पण लगेच होकार दिला इथे यायला. त्या निमित्तानं का होईना त्याच्याबरोबर गप्पा तर मारता येतील. जाधव, अरे तुला मला जे जमलं नाही ना गोडसेने करून दाखवलंय. देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदा झालं की विरोधी पक्षातल्या नेत्यांना सरकारवर टीका करायची एवढी मोठी संधी मिळाली, पण काहीच उपयोग नाही. कारण गोडसेच्या विरुद्ध बोललं पब्लिक संतापणार. सर, येस सर. नो नो, वी आर रेडी सर. ऑलच. चला कामाला लागा जाधव. येस सर. गोडसेंना घेऊन ये. हो सर आले. ओके सर. पहिला आणले मध्ये पाठव माझ्या. काय जाधव, श्रीवास्तव साहेब नाही आले अजून. जाधव, काय कसला विचार करतो? काय नाही सांगितलं. नाही कसं कोणाला सांगणार नाही. काय सांग. भविष्यात दहशतवादी हल्ला कधी होतोय ना त्याची वाट पाहतो. काय हो, आणि यावेळेस ठरवलंय साहेब, यावेळेस डायरेक्ट घुसणार आणि सगळ्याला खलास करणार. अहो हसू येतंय. हो साहेब, 1 कोटी हा आकडा मला साधा कागदावर लिहिता येत नाही. आधी त्या कसावर कोट्यावधी रुपये खर्च झाले आणि आता या हडव्यावर 1-2 कोटी. अहो माझा पगार फक्त 4 आकडे एवढे, आणि तोही मिळायला 3-3 महिने लागतात. अहो चुकीचं आहे नाही साहेब. हो एकदा घरी येऊन बघा, साधा 150 रुपयाचं ब्लँकेट घेऊन द्यायची ऐकत नाही माझी. थंडीत कशी जाऊ त्याला कोणाच ठाऊक. बायको काय करावं. काय झालं? अहो बँकेत नोकरी करायची होती ना. म्हणजे
अंगावरती हे खाकी कपडे चढवले ना, तेव्हा तुमचा आणि घरच्यांचा संबंध संपला. तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचे झालात. अच्छा, म्हणजे घरच्यांचा विचारच करायचा नाही. जाधव, तुम्ही अनेकदा मुलींची छेड काढणाऱ्यांना सोडलं असेल ना? अहो सोडलाय, बेदम हाणलाय, बोला. आता कळलं. इतक्या थंडीत ही वहिनी ब्लँकेट शिवाय कशा झोपतात ते. तुम्ही ज्या मुलींची मदत केली ना, त्यांच्या शुभेच्छांची ऊब त्यांना रोज मिळते. आहे ना साहेब, हे माझ्या लक्षातच आलं नाही हो. अरे त्यासाठी माझ्यासारखं काहीतरी करावं लागतं. काय जाधव? खरंय साहेब, खरंय तुमचं. साहेब, एक काम होतं तुमच्याकडे. बोल ना. मला तुमचा एक फोटो हवा. माझा बोल का? अहो मला मुलगा झाला ना, त्याला दाखवेल. अरे पण कशाला? अहो साहेब, खरा देशभक्त आम्ही फक्त इतिहासाच्या पुस्तकात पाहिजे. प्रत्यक्षात कसा दिसतो ना हे दाखवेन त्याला. आसावर जाण्यापूर्वी काढ फोटो आणि दाखव. अहो काय साहेब, अरे गंमत केली. काय गंमत साहेब. साहेब चहा घ्या ना. नको नको, आपले हिटलर येऊ देत, मग एकत्रच घेऊया. चालेल चालेल, मी पण नाक्यावरची पोरं बघून येतो. अहो तेवढीच बाईक लोक येतो साहेब. सॉरी गोडसे, माझ्यामुळे तुझा तो मौल्यवान वेळ वाया गेलाच ना. हो, मौल्यवान काय? मौल्यवानच म्हणायला हवं नाही का? कुठल्याही गोष्टीचं प्रमाण कमी झालं की तिचं मोल वाढतच. आणि तसंही आता माझ्याकडे जास्त वेळ आहे. तरी काय घेणार? चहा? चालेल. राणे? जाधव, येस सर. सरांसाठी आणि गोडसेसाठी चहा ना, आणतो ना. काय चुकून हवालदार झालाय? सर, मला नक्की फासावर लटकवणार ना? नाही म्हणजे मला फाशीच होणार ना? कारण माझे प्रयत्न तरी तसेच सुरू आहेत. कारण भविष्यात कोणताही पोलीस अधिकारी पुन्हा अशी चूक करण्याची हिंमत करणार. हा ठीक आहे. म्हणजे नाही, माझी एक विनंती आहे. माझी शेवटची इच्छा समजावी. बोला. मला गेटवे ऑफ इंडियावर फाशी द्या. वॉट? हो, मला उजळ माथ्याने सगळ्यांसमोर मारू द्या. मला त्या 4 भिंतीच्या अंधारात मारून माझी कळकळीची विनंती. मला भगतसिंग सारखं चोरी चुक्या फाशी देऊ नका. मला ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या जागेवर आणि ठरलेल्या वेळेस फाशी द्या. ठीक आहे, तुझी फाशी कन्फर्म झाली की आपण तुझ्या या विनंतीचा विचार करू. धन्यवाद. आणि माझी अजून एक विनंती आहे सर. आता काय जल्लाद पण तुम्हीच ठरवणार? नाही, थोडं काम तुम्हालाही असू देत. थँक्यू. मी काल तुम्हाला बोलताना म्हणालो होतो की मी हे जे काही केलंय त्यात 51% माझ्या वैयक्तिक भावना आणि 49% देशभक्ती होती. त्याचं काय? तर ते पर्सेंटेज बदलून 50% देशभक्ती आणि 50% वैयक्तिक भावना असं करा. काय बोलतोय? पुन्हा स्टॅटिस्टिक. तसं नाही सर. म्हणजे त्या भडव्याला पार मारून टाकण्याची जी कृती माझ्या हातून घडली तेव्हा 100% माझ्या मनात त्यानं काय केलं, कसा अत्याचार केला हे होतच ना. म्हणजे त्याच्या ऐवजी कुणी बुरटा चोर किंवा पाकीटमार असला असता तर मी त्याला मारून नाही टाकलं असतं. म्हणजे हे जे कृत्य माझ्या हातून घडलं तेव्हा माझ्या मनात फक्त वैयक्तिक विचार नव्हता सर, तर त्याने केलेला रक्तापाती होताच ना. म्हणजे मला हेच म्हणायचंय की त्याला मारताना माझ्या वैयक्तिक कारणाबरोबरच माझ्या देशातील मेलेल्या निरपराध लोकांचाही विचार होता सर. चांगलं. म्हणजे अजून मारा सरकारचे. सर, हे बघ गोडसे, हे जे तू स्टेटमेंट मधील बदल वगैरे जे काय बोलतोस ना, ते अगदी किरकोळ गोष्ट आहे, सहज शक्य आहे. एका दहशतवादी गुन्हेगाराची सेवा करावी लागणार ज्याचा तुला एवढा त्रास होता, आणि तुला काय वाटतं आम्हाला नाही होत त्रास? पण म्हणून कोणी सिस्टीम नाही तोडत नाही, तरी तुला सलग ड्युटीचा एवढा त्रासच होता ना, मग तसं रितसर अर्ज द्यायचा होता. काय बोलताय सर? आपल्याकडे मागितली की सुट्टी मिळते का सहज? अर्ज द्यायचा म्हणजे आणि अर्ज दिल्याने प्रश्न सुटतात. आपण सरकारी नोकरी करतो सर, ऑन ड्युटी 24 तास. सरकारवर फारच नाराजी दिसते तू. सिस्टीमवर जर विश्वासच नसेल. त्याची सिस्टीम गोडसे. काय? सिस्टीम म्हणजे सरकारच ना. चला की भगवा या चर्चेतून ज्यांना गेली 50 वर्ष वेळ मिळाला नाही आहे की आम्हीच निवडून दिलेली माणसं, त्यांना मी माझा प्रॉब्लेम सांगतो. लोकांना 2 वेळचं पोटभर जेवण कसं मिळेल यावर विचार करायचा सोडून दादोजी कोंडदेव नेमके कोण?
यावर तमाशा करण्यात धन्यता मानणारी ही आमची राजकीय मंडळी. उद्या हे सांगतील छत्रपती शिवाजी महाराज नव्हतेच, आमचे आदर्श काढायला निघालेले भीम तर माणसाची नाही त्यांना का पडली असेल सर पुन्हा दिगंबर गोडसेची, आणि मी तर म्हणतो का पडली असावी. बघा सर, त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं, आणि मला जे योग्य वाटलं ते मी केलं. अच्छा, म्हणजे त्या दहशतवाद्याला मारून टाकण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता असं म्हणायचं का तू? दुसरा पर्याय होता ना, सिनियरला गोळ्या घालणं. Nonsense! I mean, दुसरा कोणताही कायदेशीर मार्ग नव्हता का? जेव्हा कायदाच मदत करू शकत नाही असं कळतं ना, तेव्हा हा असला सिस्टीम मोडण्याचा पर्याय निवडावा लागतो सर. अरे पण मूर्ख माणसा, सिस्टीम नावाचा काहीतरी प्रकार अस्तित्वात आहे ना, आणि तो आहे म्हणून आपण सगळे सुखाने जगतोय. नाहीतर किती अनागोंदी माजली असती कळतंय का तुला? हे आता जे माझ्यासमोर तू हिरोगिरी करत बोलतोस ना, ते पण सिस्टीम मुळेच. सिस्टीम प्रमाणे तुला अटक करण्यात आली म्हणून सुखरूप आहे. नाहीतर आतापर्यंत त्या लोकांनी तुझ्या चिंगड्या उडवल्या असत्या. तू सिस्टीम विरुद्ध बोलतोय. तरी एकाने तुझ्या लोकांना मारलं म्हणून तू ही कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन त्याचा जीव घ्यायचा, हा झाला जंगलाचा कायदा. वाह, चांगली फिलॉसॉफी. म्हणजे कुणी एकाने आमच्या लोकांना मारलं म्हणून मी कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन त्याला मारलं, म्हणजे जंगलाचा कायदा. आणि आता तुम्ही सगळेजण मिळून कायद्याच्या कक्षेत राहून मला एकट्याला मारणार. एकाने एकाला मारणं म्हणजे जंगलाचा कायदा, आणि अनेकांनी मिळून एकाला मारणं म्हणजे सिस्टीम. थोडक्यात तुला एकच गोष्ट सांगायची की तू चुकलेला नाही. बघा सर, माझी चूक आणि बरोबर ठरवण्याची पद्धत जरा वेगळीच आहे. रस्त्यावरून जाताना बराच काळ माझ्या वाटेत अडथळा नाही आला की मी लक्षात ठेवलं मी रस्ता चुकलो. इथे तर माझ्या जगण्याच्या वाटेतच अडथळा येतो. मी चूक कसा असेल? थोडस तू सतत काहीतरी माझ्यापासून लपवतोस मला सारखं वाटतं. सर, तुम्हाला नक्की असं वाटतं? 100%. मग शोधून काढा. खरं काय ते शोधून काढा, माझ्याकडून किंवा इतर कोणाकडून. हवं तर त्या तुमच्या खबरींना सांगा. सल्ले देऊ नको मला. आय नो माय ड्युटी. सर, कमेन. घ्या सर, घ्या. टेस्टेड वगैरे. नकोय मला. तुम्हीच मागवलं होतं ना. पण आता नकोय मला. इतक्या पटापट स्वतःची मतं बदलणाऱ्यांपैकी तुम्ही असाल असं मला वाटलं नव्हतं. एका चहाच्या कपाने काय ठरवता येत नसतं गोडसे. या मतावर तरी नक्की ठाम आहात ना? नाही म्हणजे पुन्हा उष्णाच्या नाही प्यावं लागणार मला. यु नो व्हॉट गोडसे, तू उत्तम लेखक झाला असतास. थँक्यू सर, पण हे आता सांगून काही उपयोग नाही. राईट. पण तरीही एक प्रश्न मला सतत सारखा पडतो. इतका विचारी माणूस असा अविचारी कृत्य कसं काय करू शकतो? कॅन यू एक्सप्लेन? मला एक सतत प्रश्न पडतो सर. मला सांगा, इतक्या कोवळ्या वयाचा एक तरुण पुरुष मुंबईत शिरून अंधाधुंद गोळीबार करून साऱ्या मुंबई पोलिसला वेठीस कसा काय धरू शकतो? आणि ते सुद्धा अशी घटना एकदा घडून गेल्यावर पुन्हा. कॅन यू एक्सप्लेन? म्हणजे या प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. पण याचं उत्तर शोधत असताना तू एक नवा प्रश्न निर्माण केला, त्याचं काय? तर याचं उत्तर तुमच्याकडे आहे. तुम्ही फक्त वाट बघता योग्य वेळ येण्याची, आणि मी तुमचा अंत पाहतो. गोडसे, आपण मुद्द्यावर बोलायचं. शुअर. डिपार्टमेंट मधल्या तुझ्या सगळ्या जवळच्या लोकांची मी गेल्या महिनाभरात कसून चौकशी केली. तर तुम्हाला बरीच माहिती मिळाली महत्वाची. जवळचे म्हणजे नेमकी कोण? मी म्हणजे तेवढं सांगितलं तर जरा बरं होईल. ते मी नाही सांगू शकतो. अवघड आहे. डिपार्टमेंटमध्ये माझ्या जवळचं कोणी सापडणं अवघड आहे. You sure? अर्थात तत्वांमध्ये तफावत होती. त्यामुळे तुम्ही कोणाची कसून चौकशी घेतली आणि तुम्हाला कुणी माझ्याबद्दल सांगितलं, हाच मुळात संशोधनाचा विषय आहे. What do you mean? सर, तुम्हाला जे विचारायचे ते आठ पडदा न ठेवता सरळ सरळ विचारला बरं. सरळ विचार. रेड लाईट एरियामध्ये तुझं खूप वजन होतं ना? कुठे ग्रँड रोड?
आपल्यापैकी एका पेस्ट्री ऑफिसरने दर अवस्थेत रात्री 2 वाजता तिकडे तमाशा घातला होता. मी तिकडे गेल्यावर त्या माननीय सिनियर ऑफिसरला ढकलून तिथून बाहेर काढलं आणि आदराने त्यांच्या बायकोकडे सुपूर्द केलं. आबरू चव्हाट्यावर जायला नको म्हणून मीच हा विषय मीडियावाल्यांना विसरून जायला सांगितलं. म्हणून असेल माझं वजन तिथं कदाचित. तू काय स्वतःला क्रांतिकारक समजतो रे गोडसे? गप आपली ड्युटी करायची आणि घरी निघायचं नाही. नसते उद्योग करायला कोणी सांगितलं तुला? आणि ऍज पर माय नॉलेज चौकटीत राहून जगणारा हा नेहमी सुरक्षित असतो. त्याचं कोणी नुकसान नाही करू शकत. मला खेद वाटतो सर तुमच्या ज्ञानात. मुंबईत म्हणजे भायखळ्यात झालेल्या हल्ल्यात सगळ्यात जास्त नुकसान झालं होतं ते चौकटीत आयुष्य जगणाऱ्यांचं. त्यांची ती सोपवळ चौकट पार कोलमाडून गेली होती त्या दिवशी. प्रत्येकाच्या घरातील एक कमावणारा माणूस त्या दिवशी मारला गेला होता सर. मनुष्याने खूप वाईट असते. पैशाची हानी भरून काढता येते पण गेलेला माणूस परत नाही आणता येत. 26/11च्या हल्ल्यात नुकसान झालेलं ताज हॉटेल पुन्हा सुरू होतं पण संदीप उन्नीकृष्ण मात्र परत नाहीये. आय नो गेटिंग सो पर्सनल. गोडसे तुझं काय नुकसान झालं या हल्ल्यात? सर माझं स्वतःच कोणी गेलं तर धोका करायचं का असं? आणि घरी कोण कोण असतं आणखी? त्यांचा एक केशी काही संबंध नाही. नाही कसा? नाही कसा? तू म्हणालास ना तुझ्या वैयक्तिक कारणासाठी त्या अहमद खानला तू मारलंयस. मला त्यांनाही चौकशीला बोलवायचं. काय बोलताय सर? माझं कुणीच नाही आहे. मी लहान असतानाच माझी आई वारली आणि माझं लग्न झाल्यापासून माझ्या बाबांनी माझ्याशी संबंध तोडले. अच्छा, म्हणजे त्या दिवशी तू सांगितलेला वडिलांचा 4 मार्चचा फोन हा खोटा होता? नाही. हवं तर मोबाईल नंबरवरून तुम्ही खात्री करून घेऊ शकता. चिपळूणला भिक्षुकी करतात ते. संबंध तोडलेत माझ्याशी पण भेटता आम्ही एकमेकांशी बोलतो अजून. संबंध तोडायचं कारण? वडिलांनी संबंध तोडायचं कारण ते मी सांगू शकत नाही. त्या दिवशी तुझ्या बायकोचं नाव काय सांगितलं होतंस तू? मधुरा दिगंबर गोडसे. हे तुझ्या बायकोचं आधार कार्ड. लग्नापूर्वीचं तिचं नाव मुस्कान रफिक खान. हेच कारण आहे ना वडिलांनी संबंध तोडायचं? आणि हेच वैयक्तिक कारण आहे ना तू अहमद खानला